आज आपण अशा बाजारात मिळणाऱ्या अशा लॉन्ड्री बॅग आपण घरातच बनवू शकतो, घरातल्याच कपड्यांपासून। कुठेही आपल्याला अस्तर लाइनिंग वगैरे न लावता, गोणी न लावता आपल्याला हे बनवायचं आहे। फॉर्म सुद्धा इथे वापरायचा नाही आहे, फक्त आपल्याला एक कपड्यापासून बनवायचं आहे। तर मी इथे जे आहे ते जीन्स वापरणार आहे आणि ही जीन्स जी आहे ती बरीचशी जाड असते, तर ज्या फाटलेल्या जीन्स असतात त्या फाटलेल्या जीन्सचा तुम्ही असा वापर करू शकता। तर इथे जे आहे ते खालचा बॉटम आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। तो खूप जाड असतो, त्यामुळे आपण हा बॉटम जो आहे तो कट करायचा आहे ना, आणि मध्ये सुद्धा मी इथे कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला हे जे साइडचे पीस असतात, हे साइडची जी शिलाई असते जाड, ते सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। तर आपण खूप कमी वेळेत आणि खूप कमी मेहनतीत आपण बाजारात मिळणाऱ्या वस्तू आपण घरीच बनवू शकतो, तेही फ्री ऑफ कॉस्ट। तर हे जे आहे ते साइडने अशा पद्धतीने आपल्याला कट करून घेतल्यानंतर आपण हे बाजूचे जे पीस आहेत ते थोडेसे तिरकट असतात, वरून जे आहे ते साइज मोठी असते, त्यामुळे आपण साइडने जे आहे ते सरळ कपडा जो आहे तो दोन्ही पायाने आपल्याला कट केलेला कपडा होता तो आपण सरळ करून घेणार आहोत। तर मी ते दोघंही भाग जे आहेत ते मी व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर हे पीस जे आहेत ते मी एकावरती एक ठेवून देणार आहे। त्याआधी मी तुम्हाला याचं मेजरमेंट सांगते। याचं मेजरमेंट जे आहे ते लांबी जी आहे ते 21 इंच आहे आणि रुंदी जी आहे ती 11.5 इंच आहे। येथे हे पीस जे आहे ते दोन्ही सेम मापाचे आहेत आणि हे एकावरती एक ठेवायचे आहेत। अशा पद्धतीने सरळ भाग जो आहे तो एकावरती एक ठेवून एका साइडने आपल्याला शिवून घ्यायचा आहे। उंचीच्या साइडने आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे, तर मी ते शिवून घेतलेलं आहे। त्यानंतर कोणत्याही एका बाजूने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि हे फिनिश करून घ्यायचं आहे, म्हणजे याचे धागे निघणार नाहीत। अशा पद्धतीने आपल्याला वरती जे आहे ते फोल्ड करून घ्यायचं आहे। तर मी इथे फोल्ड करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही इथे मी फोल्ड करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण हे जे जॉइंट आहेत तिथे तुम्ही पाइपिंग सुद्धा करून घेऊ शकता। तर हा पीस जो आहे तो पूर्ण किती तयार झाला आहे तो बघूयात आपण। हा पीस जो आहे तो लांबीने 20 इंच तयार झालेला आहे आणि रुंदी जी आहे ती 22.5 इंच याची तयार झालेली आहे। त्यानंतर आपल्याला राऊंड घ्यायचा आहे। राऊंड घेण्यासाठी मी एक प्लेट घेतलेली आहे आणि याचं डायमीटर जे आहे ते 7.5 इंच आहे। तर ह्याचं जे डायमीटर आहे ते 7.5 इंच आहे राऊंडचं। त्यानंतर कोणत्याही एका बाजूने आपल्याला असं मार्क करायचं आहे, इथून आपल्याला असं मोजून घ्यायचं आहे की हा राऊंड किती आहे, तेवढाच कपडा आपल्याला इथे लागणार आहे। तर इथे जे आहे तो हा राऊंड जो आहे तो 23 इंच आहे आणि आपला जो पीस आहे तो 22 इंचाचा आहे आणि हा राऊंड जो आहे तो 23 इंचाचा आहे। तर 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा राऊंड जो आहे तो घ्यायचा आहे। तर त्यानंतर जिथून आपण मार्किंग केलं होतं तिथे अशा पद्धतीने आपल्याला कपडा ठेवायचा आहे आणि इथे पिनअप करून घ्यायचं आहे। पूर्ण राऊंडला आपल्याला अशाच पद्धतीने आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला जिथे मी पिन केलं होतं तिथे थोडीशी जागा सोडायची आहे आणि मग आपल्याला इथे पिन करून घ्यायचे आहे। तर पूर्ण बाजूला आपल्याला अशा पद्धतीने जर आपण राऊंड जोडला तर आपला एक्स्ट्राचा जो कपडा आला तर तो आपण इथे कट करून घेऊ शकतो। त्यामुळे अशाच पद्धतीने राऊंडला जो आहे तो कपडा जॉईन करायचा, म्हणजे एक्स्ट्रा कपडा आला तर आपण इथे कट करून घेऊ शकतो। तर मी इथे जो आहे तो राऊंडला पूर्ण असं पिनअप करून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला शिवून घ्यायचा आहे गोल। तर मी ते शिवून घेतलेला आहे आणि इथे माझा थोडासा कपडा जो आहे तो एक्स्ट्रा आलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण सुरुवातीला जागा सोडायची आहे थोडीशी 1/2 इंच, म्हणजे आपल्याला असं जॉईन करायला इथे जे आहे ते प्रॉब्लेम येत नाही। तर अशा पद्धतीने सरळ आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे। एक्स्ट्रा कपडा आला तर इथे कट करून घ्यायचा आणि मग आपण टिप मारून घ्यायची। तर मी इथे टिप मारून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। इथे पाइपिंग पण करू शकता गोल राऊंडला आणि इथे फिनिश करून घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने आतून बाहेर कपडा जो आहे तो काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित राऊंड जो आहे तो तिथे व्यवस्थित असं दाबून घ्यायचा आहे आणि राऊंड व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे जॉईंट जिथे आपण दिले होते ते समोरासमोर अशा पद्धतीने ठेवायचे आहेत आणि इथे आपल्याला हँडल्स लावण्यासाठी आपण इथे, तर हे हँडल जे आहे ते साइडने आपण जो शिलाई कट केली होती त्या शिलाईच्या पट्टीचा मी इथे वापर करणार आहे। तर सेंटरपासून आपल्याला 2 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूंनी आपल्याला सेंटरवरती 2-2 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे। सेंटरपासून आपल्याला 2-2 इंचावर मार्क करून आपल्याला इथे बेल्ट जो आहे तो इथे जॉईन करून घ्यायचा आहे। तर दोन्ही बेल्ट जे आहेत ते मी इथे जॉईन करून घेणार आहे। तर इथे मी बेल्ट जे आहे ते मी जॉईन करून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। ही बॅग जी आहे ती खूप छान तयार होते, तुम्ही लॉन्ड्री बॅग म्हणून सुद्धा वापरू शकता किंवा मग तुम्ही ही जी बॅग आहे ती शॉपिंग बॅग म्हणून सुद्धा वापरू शकतात। तर यामध्ये मी आता कार्डबोर्ड टाकणार आहे
तर कार्डबोर्डची जी लांबी राऊंड आहे तो जो आहे तो 5.5 इंचाचा आहे. तर छोटासा त्याच्यापेक्षा आपल्याला छोटा राऊंड इथे घ्यायचा आहे. तर 5.5 इंचाचा हा राऊंड होता. तर अशा पद्धतीने तुम्ही शॉपिंग बॅग म्हणून सुद्धा वापरू शकतात ही बॅग. तर ही बॅग जी आहे ती तुम्ही लॉन्ड्री बॅग म्हणून सुद्धा वापरू शकतात, किंवा ही बॅग जी आहे ती मी प्लॅस्टिकच्या ज्या कॅरी बॅग असतात त्या प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग ठेवण्यासाठी मी ह्याला बनवलेला आहे. तर हा जो पीस आहे, हे जे ऑर्गनायझर आहे ते खूप सुंदर तयार होतं आणि फ्री ऑफ कॉस्ट 1ही रुपया खर्च न करता. आणि हा याला कुठे आपण अस्तर वगैरे लावलेलं नाही आहे आणि आपलं जीन्स जे आहे ते बरंचसं जाड असतो, त्यामुळे तुम्ही याचा वापर अशा पद्धतीने करू शकता आणि असे ऑर्गनायझर बनवू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.